हां, जीवनदान ग्रुपमध्ये स्वागत आहे. संस्थेचं नाव आहे UMCA फाउंडेशन आणि हे जे फाउंडेशन आहे, फाउंडेशन फॉर लाईफ आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला एक अपॉर्च्युनिटी आहे, संधी आहे. तर संस्थेचे संस्थापक आहेत सुनील दत्त शर्मा. सुनील दत्त शर्मा यांची विचारधारा अतिशय चांगली आहे. तर ही संस्था स्त्री सशक्तीकरण, शिक्षा, स्वास्थ्य, पर्यावरण, बेरोजगारी आणि गरिबी निर्मूलन सारख्या जे लागलेली समाजाला कीड आहे, हे मुळात उखडून फेकत आहे. आणि संस्थाबद्दल बोलायचं असेल तर संस्था UMC फाउंडेशन 2019ला स्थापन झालेले हे एक नॉन गव्हर्नमेंट संघटन आहे. ना नफा ना तोटावर ही संस्था काम करते आणि हे जे संघटन आहे तर सामुदायिक विकास, बालकल्याण, पर्यावरण, जल, शिक्षा व स्वास्थ्य या क्षेत्रामध्ये काम करत आहे. ह्यांचं मिशन आणि व्हिजन जरी बघितलं तर भारतामधून गरिबी, बेरोजगारी, अशिक्षा अशा गंभीर आजारावर हे काम करत आहे आणि प्रत्येक व्यक्तीला हे स्वावलंबन बनवत आहे. तर या संस्थेला लीगल सर्टिफिकेट आहेत. तर सर्टिफिकेट आहे, इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट आहे, पॅन अँड टॅन सर्टिफाईड आहे, ATG CSR सर्टिफाईड आहे, MSME सर्टिफाईड आहे, प्लस नीती आयोग सर्टिफाईड आहे, अनुदान सर्टिफाईड आहे, प्लस या संस्थेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं लील हे सर्टिफाईड मिळालं आहे. ज्या संस्थेला 50 कोटीपेक्षा जास्त उलाढाल असेल अशा ह्या संस्थेला रिझर्व्ह बँकेकडून आणि ज्या संस्थेचे व्यवहार पारदर्शक आहे अशा संस्थेला काय दिलं जातं, रिझर्व्ह बँकेकडून लील हे सर्टिफिकेट दिलं जातं आणि आपली संस्था हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्टिफाईड आहे. तर हे सर्टिफिकेट आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं लीगल एंटिटी आयडेंटिफायर इंडिया लिमिटेड हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून प्रदान केलेलं काय आहे, सर्टिफिकेट आहे. तर संस्था आपल्याला 2100 रुपयेमध्ये लाईफटाईम मेंबरशिप देते आणि आपला जो व्यवसाय आहे ते आपण चालू करू शकतो. तर जीवनदान ग्रुपमध्ये मेंबर्सना फॅसिलिटी ज्या काय आहेत, तर पहिली फॅसिलिटी तुम्हाला मिळते, तुम्ही सदस्य झाल्यानंतरनं तर वेलकम लेटर तुम्हाला दिलं जातं. तुम्ही ह्या जीवनदान ग्रुपचे सदस्य आहात, तुम्हाला पहिलं काय दिलं जातं, वेलकम लेटर दिलं जातं. परत हे जे मेंबरशिप आहे तुम्हाला लाईफटाईम मेंबरशिप जीवनभर सदस्य दिलं जातं. ह्याच्यामध्ये तुम्हाला 50% टॅक्स रिबॅट दिला जातो ATGच्या तहत तुम्ही दिलेल्या डोनेशनवर. 2100 रुपयेचं कूपन तुम्हाला अवेलेबल दिलं जातं आणि हे जे काही 2100 रुपयेचं कूपन आहे JDGPayला अपलोड केलं जातं आणि तुम्ही हे 2100 रुपये रिडीम करू शकाल. त्यामध्ये सोशल इम्पॉवरमेंट आहे, जीवनदान सुकन्या योजना आहे, इमर्जन्सी डोनेशन आहे, यूट्यूब इन्कम प्लॅटफॉर्म आहे, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे, वुमेन राईट अँड अँटी करप्शन मेंबरशिप दिलं जातं या माध्यमातून. तर जीवनदानमध्ये वर्किंग इन्कम कसं मिळतं ते आपण बघूया. जीवनदान ग्रुप आपल्याला या संस्थेचं कार्य वाढवण्याबद्दल मदत करतं आणि ह्या संस्थेमध्ये आपल्याला एक प्रकारचं इन्कम देतं. जीवनदान फॅमिली मेंबरशिप हे जे इन्कम देतं, तर संस्थेचं कार्य वाढवण्यासाठी आपण मेहनत करतो आणि सामाजिक कार्याला प्रोत्साहन करतो. यासाठी हे पैसे काय दिले जातात जीवनदान वर्किंग इन्कममध्ये. तर आपल्याला 5 प्रकारचं इन्कम दिलं जातं. पहिलं इन्कम आहे नॉन वर्किंग इन्कम, दुसरं इन्कम आहे लेवल इन्कम, तिसरं इन्कम आहे मॅचिंग बोनस, चौथं इन्कम आहे कोऑर्डिनेटर इन्कम, 5वं इन्कम आहे प्रोजेक्ट फंड. तर अशा प्रकारचं तुम्हाला ही संस्था 5 प्रकारचे काय देते, इन्कम देते आपल्याला. तर पहिलं इन्कम आहे ते नॉन वर्किंग इन्कम. नॉन वर्किंग इन्कममध्ये काय दिलं जातं, तर भारतभरातून जेवढ्या ID येतात त्यातला 100 रुपये बाजूला केलं जातं आणि ते इक्वली डिवाइड केलं जातं. म्हणजे रोज एक 5, 10, ₹2 असं आपल्याला काय केलं जातं, नॉन वर्किंग इन्कम आलं जातं. पण आपण कुठल्याही माध्यमातून जेवढे आपले इन्कम प्लॅन आहेत, 5 इन्कम प्लॅनमधून आपण केव्हाही 2100 रुपये कमवला तर हे जे नॉन वर्किंग इन्कम आहे काय केलं जातं, थांबवलं जातं. त्यानंतर आपल्याला दुसरं इन्कम आहे रेफरल इन्कम, लेवल इन्कम किंवा रेफरल इन्कम असं म्हटलं जातं. तर पूर्वी ही संस्था तुम्हाला 200 रुपये पहिल्या रेफरलला द्यायची, पण आता सध्या ही संस्था 200 रुपयेवरून 300 रुपये रेफरल इन्कम देते. तर
तुम्ही जरी 10 सदस्य केला असाल, त्या 10 सदस्यावर तुमच्या रेफरल इन्कमला ₹300 10 मल्टिप्लाइड बाय 300 बरोबर ₹3000 आपलं इन्कम होऊ शकतं. त्या 10 लोकांनी जरी 10-10 लोकाला काय केलं, सदस्य केला, तर 100 लोकं होतील. ह्या 100 लोकांवर तुम्हाला ₹100 इन्कम दिलं जातं. म्हणजे तुमचं ₹10,000 अर्निंग झालं जातं. त्या 100 लोकांवर 100 लोकांनी जरी 10-10 लोकांना आणलं, तर तुमचा ग्रुप 1000 लोकांचा होऊ शकतो आणि ह्या 1000 लोकांवर तुम्हाला ₹50 इन्कम म्हणजे ₹50,000 होऊ शकतं. तुम्ही त्या 1000 लोकांनी जरी 10-10 लोकांना सदस्य केलं, तर तुमचा ग्रुप 10,000 लोकांचा होऊ शकतो. त्या 10,000 लोकांवर तुम्हाला ₹40 इन्कम मिळालं जातं, ते म्हणजे ₹4,00,000 इन्कम होतं. आणि ज्या 10,000 लोकांनी जरी 10-10 लोकाला सदस्य केलं, तर 1,00,000 लोकांचा तुमचा ग्रुप होऊ शकतो आणि तिथं तुम्हाला ₹30 इन्कम दिलं जातं. म्हणजे टोटली इथं 30,00,000 तुमचं काय होतं, अर्निंग होऊ शकतं. तर असं आपल्याला ₹300, ₹100, ₹50, ₹40, ₹30, ₹20, ₹10, ₹5, ₹3, ₹1 असं तुम्हाला 10 लेवल तुम्हाला रेफरल इन्कम दिलं जातं. आणि रेफरल इन्कम हे अतिशय चांगलं इन्कम आहे. ह्याला कुठल्याही प्रकारचं कॅपिंग नाही. आपण जेवढे डायरेक्ट रेफरल करू, तेवढं जास्त इन्कम हे आपल्याला काय होतं, रेफरल इन्कम मिळतं. तिसरं जे इन्कम आहे मॅचिंग बोनस आहे, त्या इन्कमवर आहे त्या रेफरल इन्कमवर आपल्याला मॅचिंग इन्कम दिलं जातं. तर मॅचिंग इन्कमला तुम्हाला जो रेशिओ आहे 1:2, 2:1 ₹300 दिले जातात. नंतरनं 1:1ला तुम्हाला ₹300 दिले जातात. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला डेली कॅपिंग ₹6,000चं दिले आहे. म्हणजे आपण मॅचिंग बोनस हे दर दिवस ₹6,000 घेऊ शकतो. महिन्याला ₹1,80,000 पर डे अर्निंग करू शकतो. हे महिन्याला ₹1,80,000 आपण काय करू शकतो, अर्निंग करू शकतो. त्यानंतरनं आपल्याला चौथ्या प्रकारचं इन्कम दिले, जे कोऑर्डिनेटर इन्कम आहे, तो पॅसिव्ह इन्कम आहे. जसं आपण ह्या संस्थेत आलो, आपण 3 डायरेक्ट आपण केलो, 3 डायरेक्ट सदस्य केलो, की आपण पहिली अचिव्हमेंट आपली होती ते म्हणजे विलेज कोऑर्डिनेटर. विलेज कोऑर्डिनेटर 15 दिवसानं लगेच तुम्ही काय होऊ शकता, तर नगर कोऑर्डिनेटर तुम्ही ब्लॉक कोऑर्डिनेटर होऊ शकता. ब्लॉक कोऑर्डिनेटर नंतरनं तुम्ही तहसील कोऑर्डिनेटर होऊ शकताय. तहसील कोऑर्डिनेटर तुम्ही डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर होताय. डिस्ट्रिक्ट नंतरनं स्टेट कोऑर्डिनेटर होऊ शकताय. आणि ज्या वेळेला तुम्ही डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरला जाऊ शकतात, तुम्हाला 5% काय केलं जातं, इन्कम दिलं जातं. आणि स्टेटला किती दिलं असतं, 4% इन्कम दिलं जातं. अशा पद्धतीनं कोऑर्डिनेटर इन्कम आपल्याला मिळतं. आणि कोऑर्डिनेटर इन्कम जे काय आहे, की समजा आपल्या जिल्ह्यातून समजा 20 फॉर्म पर डे येत असेल आणि आताच्या ह्याच्यानुसार पर फॉर्म जरी ₹105 भेटत असेल, तर साधारण दर दिवसाला किमान ₹2,000 आपलं काय होऊ शकतं, पर डे पॅसिव्ह इन्कम होऊ शकतं. डिवायडेड बाय प्रत्येक जिल्ह्याला 4 डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर असतात. जरी डिवायडेड केलं तर रोज ₹500 ते ₹700 आपल्याला पर डे मिळू शकतात. आणि महिन्याचं साधारण एक 17,000 ते 18,000 कोऑर्डिनेटर इन्कम हे पॅसिव्ह इन्कम आपल्याला भेटू शकतं. हे आपल्याला चौथ्या प्रकारचं इन्कम दिलं आहे. आणि 5वं इन्कम आपल्याला दिलं आहे ते म्हणजे प्रोजेक्ट फंड. प्रोजेक्ट फंड म्हणजे लघु उद्योगासाठी हे दिलं जातं. ह्याच्यामध्ये सबसिडी 20% दिली जाते. लोनही दिलं जातं लघु उद्योगासाठी आणि सबसिडी तुम्हाला 20% दिली जाते. तर तुम्हाला हे प्रोजेक्ट फंड घ्यायचा असेल, तर साधारण सदस्य झाल्यानंतरनं 15 दिवसाच्या आत 3 सदस्य दिला, की तुम्ही ह्या प्रोजेक्ट फंडाला काय होऊ शकताय, पात्र होऊ शकताय. संस्था तुम्हाला अशी म्हणते, की तुम्हाला ह्या लोनला किंवा ह्या प्रोजेक्ट फंडला पात्र व्हायचे असेल, तर पहिला 3 सदस्य द्यायचे आहेत आणि टोटली या 11 महिन्यामध्ये 11 सदस्य द्यायचे आहेत. म्हणजे पहिले 3 आणि नंतरनं 8 हे 11 सदस्य होतात. आणि हे जे 8 सदस्य आहेत, तुम्ही दर महिन्याला 1 द्या किंवा एका वेळेला तुम्ही सगळे सदस्य करू शकतात. ज्या वेळेला तुम्ही 3 लोकं डायरेक्ट त्यावेळेला पहिला तुम्हाला प्रोजेक्ट फंड मिळतो 2250चा प्रोजेक्ट अमाऊंट. 2250ला ह्याला वीकली हप्ते आहेत, EWI आहे. तर 2250ला 450चा हप्ता आहे. 4 आठवड्यामध्ये ₹1,800 जातात आणि ₹450 कॅशबॅक तुम्हाला भेटते. ते फिटल्यानंतरनं आपल्याला 5,000चं लोन भेटतं. 5,000ला 1,000चा हप्ता आहे. 4 आठवड्यामध्ये ₹4,000 जातात आणि 1,000 सबसिडी भेटते. त्यानंतरनं 10,000चं लोन आहे. 2,000चा हप्ता बसतो. 4 आठवड्यामध्ये 8,000 जातात आणि 2,000 सबसिडी मिळते.
त्यानंतरनं 25,000चं लोन भेटतं, 5,000चा हप्ता आहे, 4 आठवड्यामध्ये 20,000 रुपये होतात आणि 5,000 तुम्हाला सबसिडी मिळते. त्यानंतरनं 50,000चं लोन मिळतं, 10,000चा हप्ता आहे, 4 आठवड्यामध्ये 40,000 जातं आणि 10,000 काय दिलं जातं, सबसिडी दिली जाते. त्यानंतरनं 1,00,000चं लोन आहे, 20,000चा हप्ता आहे, 4 आठवड्यामध्ये तुमचे 80,000 रुपये जातात आणि 20,000 तुम्हाला काय दिली जाते, कॅशबॅक दिला जातोय. त्यानंतरनं 2,50,000चं लोन आहे, 50,000चा हप्ता आहे, 4 आठवड्यामध्ये 2,00,000 रुपये जातात आणि 50,000 काय मिळते, सबसिडी मिळते. त्यानंतरनं 5,00,000चं लोन आहे, 50,000चा हप्ता आहे, 8 आठवड्यामध्ये तुम्हाला 4,00,000 रुपये जातात आणि 1,00,000 रुपये सबसिडी मिळते. आणि शेवटचं लोन मिळतं 10,00,000ला, 1,00,000चा हप्ता आहे, 8 आठवड्यामध्ये 8,00,000 रुपये जातात आणि 2,00,000 रुपये सबसिडी मिळते. हे जे टोटली सबसिडी मिळते लघु उद्योग फंडामध्ये साधारण 3,88,450 रुपये तुम्हाला सबसिडी दिली जाते. तर हे आपल्याला अशा प्रकारे 5 प्रकारचं इन्कम संस्था देते आणि हे जे इन्कम आहे आपल्याला पर डे इन्कम दिलं जातं त्यामध्ये आणि अतिशय चांगलं आपण ह्यातून पैसे मिळवू शकाल जीवन ग्रुपच्या माध्यमातून आणि ह्याला आपण एक एक्स्ट्रा इन्कम समाजसेवा करत करत आपण एक्स्ट्रा इन्कम कमवू शकतो आणि आपलं आयुष्य सुंदर बनवू शकतो.